आणि आता बातमी भारताच्या केरळ किनाऱ्यावर टळलेल्या एका मोठ्या दुर्घटनेची। केरळच्या किनाऱ्यावर रविवारी एक मोठी दुर्घटना होता टळली। किनाऱ्यापासून 38 नॉटिकल मैलावर एक मालवाहू जहाज एका बाजूला झुकलं। जहाजावरचे अनेक कंटेनर समुद्रातही कोसळले। मात्र नौदल आणि तटरक्षक दलाने तात्काळ उचललेल्या पावलांमुळे पर्यावरणाचा धोका टळला। केरळच्या किनाऱ्यावर मोठी दुर्घटना टळली। किनाऱ्यापासून जवळपास 38 नॉटिकल मैलावर लायबेरियाचं एक मालवाहू जहाज अचानक झुकलं। त्यामुळे जहाजावरचे अनेक कंटेनर समुद्रात पडले। त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला। भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाला ही माहिती मिळाल्यावर तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं। जहाजावरच्या 24 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। त्यापैकी 21 तटरक्षक दलाच्या जवानांचं तर 3 INS सुजातनं वाचवले। त्याचं झालं असं की रविवारी सकाळीच लायबेरियन मालवाहू जहाज MLC एलिझा 3 हे शनिवारी सकाळी झुकण्यास सुरुवात झाली। काही तासात एलिझावरील कंटेनर हळूहळू पाण्यात कलंडू लागले। त्यामुळे समुद्रात तेलगळतीचा धोकाही वाढला। तटरक्षक दलानं दिलेल्या माहितीनुसार जहाजावर 12 कंटेनर्समध्ये धोकादायक माल होता। काही कंटेनरमध्ये कॅल्शियम कार्बाइड होतं। बुडत्या जहाजात 24 लोक होते। त्यांना तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर्स आणि छोट्या बोटींच्या मदतीनं वाचवण्यात आलं, पण तोवर उशीर झाला होता। समुद्रात काही तेलगळती सुरू झाली होती। आता ही तेलगळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जहाजाचे काही कंटेनर आणि त्यात असलेला माल कोची आणि परिसरातल्या किनाऱ्यावरती जमा होऊ लागलाय। केरळच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं कोणत्याही मालाला हात लावू नका अशा सूचना जारी केल्यात। एकूणच जीवितहानी नसली तरी पर्यावरणाचं मोठं नुकसान होण्याची भीती अजूनही कायम आहे। आता तेलगळती थांबवणं आणि इतर रासायनिक द्रव्यांची वेळेमध्ये योग्य विल्हेवाट लावणं हे सगळ्या यंत्रणेसमोरचं मोठं आव्हान आहे। ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी।